नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे नागपूर जिल्हा बँकेच्या धर्तीवर प्रशासक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची नियुक्ती करावी अशी मागणी जिल्ह्यातील शेती आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच देवळा तालुक्यातील विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कुबेर जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सहकार मंत्र्यांकडे केली आहे। जाधव यांनी निवेदनात आपली भूमिका मांडली। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती अतिशय डोलायमान झाली आहे। त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे। एनडीसीसी बँक एकेवेळी राज्यातील अग्रगण्य आणि मोठी बँक होती, परंतु गैरव्यवस्थापन आणि मोठ्या प्रमाणात अनुत्पादक मालमत्तेमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज, मध्यम आणि दीर्घकालीन कृषी कर्ज देण्यासाठी आता बँकेला संघर्ष करावा लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडे जावं लागत आहे। खासगी सावकार जास्त व्याजदर आकारतात, त्यामुळे शेतकरी कर्जाच्या सापळ्यात अडकतात आणि काही प्रकरणांमध्ये आत्महत्या देखील झालेल्या आहेत। शेतीतील कमी गुंतवणुकीमुळे उत्पन्न कमी मिळत आहे, ज्यामुळे पंतप्रधानांचे शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न भंग होत असल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधले। ही सर्व परिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रशासक म्हणून MCSC बँकेची ज्याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे एनडीसीसी बँकेवर प्रशासक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची नियुक्ती करण्याची गरज आहे। MSC बँक आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्यानं एनडीसीसी बँकेला पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन त्याच्याकडून मिळू शकतं, अशी शक्यता यावेळी वर्तवण्यात आली।